देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार। भाजपकडे तुल्यबळ असं संख्याबळ आहे। भाजपकडे स्वतः पक्षाचे 132 आमदार आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे। परंतु भाजपमध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोण मुख्यमंत्री होऊ शकतं का यावर देखील चर्चा चालू आहे। परंतु भाजप या पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेसारखा दुसरा नेता नाही असं देखील राजकीय विश्लेषक म्हणत आहेत। महायुतीचा विचार केला तर महायुतीला 225 जागा मिळाल्या आहेत। यामध्ये बीजेपी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असं समीकरण जुळलेलं आहे। यामध्ये प्रत्येक पक्षाचा विचार केला तर प्रत्येक पक्षाकडे मुख्यमंत्र्याचा एक चांगला चेहरा आहे। राष्ट्रवादीचा विचार केला तर अनुभवाने आणि संख्येने सुद्धा चांगली कोरम असणारे अजितदादा पवार आहेत। परंतु अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत। कदाचित अजितदादा पवार यांनी अर्थ खातं व उपमुख्यमंत्री पद हे सांभाळ आहे आणि यापुढे देखील त्यांना यापैकी एक जबाबदारी दिली जाऊ शकते। राहिला प्रश्न शिंदे गटाच्या शिवसेनेचा, तर एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं अशा देखील बातम्या राजकीय वर्तुळातून येत आहेत। कारण की बीजेपीला एक चांगला ठसा उमटवायचा आहे। ज्या राज्यामध्ये इतर पक्षासोबत बीजेपीची युती आहे त्या दुसऱ्या पक्षाला आम्ही मुख्यमंत्री पद देऊ व तसा पायंडा पाडू व आम्ही सत्तेसाठी लाचार नाहोत असं देखील त्यांना सिद्ध करायचं आहे। परंतु याचा विचार केला असता हे देखील लक्षात घ्यावं लागेल की मागील 5 वर्षांमध्ये 105 एवढी आमदाराची संख्या असताना बीजेपीने मुख्यमंत्री पद हे एकनाथजी शिंदे यांना दिलं होतं। मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदरचं अमित शहाचं स्टेटमेंट कदाचित तुम्हाला माहीत असेल। अमित शहा जागा वाटपाच्या वेळेस एकनाथजी शिंदे यांना म्हणाले होते की आमची संख्या जास्त असून सुद्धा आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं आहे, त्यामुळे जागा वाटपामध्ये तुम्ही कमी संख्या घ्या किंवा तसं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं। सर्व गोष्टीचा विचार केला तर पुढील मुख्यमंत्री कोण असेल तर याची चर्चा देवेंद्र फडणवीस या नावावर येऊन थांबते। मित्रांनो, बीजेपी मध्येच दुसरा कोण मुख्यमंत्री असू शकतो का यावर देखील चर्चा आपण केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता बीजेपी मध्ये दुसरा कोणीही नाही किंवा त्यांच्या तुल्यबळ दुसरा नेता नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात। अशी देखील बातमी येत आहे की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये जबाबदारी देण्यात यावी व इतर कोणाला तरी मुख्यमंत्री पद देण्यात यावं। परंतु बीजेपीमध्ये तसा तुल्यबळ व्यक्ती दुसरा नसल्या कारणाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कदाचित मुख्यमंत्री पद येऊ शकेल। धन्यवाद।